Hello friends, welcome to the session development of surfaces. Okay, so we have started with how the different kinds of solids is been cut by different planes at particular positions, and when it is cut, if we want to develop it or if we unfold it after cutting, how the surface will look, that part we have studied as in the form of a development of surfaces. Now with the next problem, I will read the statement of the problem. So see here, a pentagonal prism. So solid given is a pentagonal prism. So pentagonal prism base side is 25 mm. So prism is always described with its base size or size of the side, you can say, and the height of the axis. So solid is pentagonal prism having base side 25 mm and height 55 mm. So height is 55 mm. So it is cut by a plane perpendicular to VP. A plane perpendicular to VP and 30 degree to HP. My dear friends, the solid is a pentagonal prism. Okay, means its top face is pentagon, bottom face is pentagon. Both the faces, top and bottom, are surrounded by rectangular faces, 5 rectangular faces. Okay, so it is been cut by a cutting plane which is perpendicular to VP. When a plane is perpendicular to VP, obviously it is inclined at 30 degree to HP. So it is inclined to HP. So when the plane is inclined to HP, remember my dear friends, its true length means true length of cutting plane and the true angle of cutting plane is visible in the front view. So in the front view, you have to show the cutting plane. Okay, so and where does it pass? It passes through the axis 30 mm. Axis 30 mm. Total height is 55 mm of the axis, and it cuts at a distance of 30 mm above the base. So base पासून वर आपण किती distance टाकायचा axis वर? Distance is 30 mm. Draw the lateral surface development in the lower portion of the solid. मग कट केल्यानंतर वरचा पोर्शन टाकून दिला आणि राहिलेला जो खालचा पोर्शन आहे त्याला लोअर पोर्शन ऑफ द सॉलिड असं म्हणतात आणि त्याची डेव्हलपमेंट आपल्याला काय करायची, ड्रॉ करायची. आता मित्र, याच्यामध्ये सॉलिड एक्झॅक्टली पेंटागोनल प्रिझम आहे असं दिलंय, पण तो पेंटागोनल प्रिझम हा कशा पद्धतीने रेस्ट होतं हे दिलेलं नाही. ऍक्सिस त्याचा परपेंडिक्युलर टू एचपी आहे, बरोबर आहे की, पण त्याच्या ज्या बाजू आहेत पेंटागॉन, ज्या पेंटागॉन वरती तो रेस्ट होतो त्याच्या बाजू कशा आहेत या दिलेल्या नाहीये. तर अशा वेळेस हा जो प्रॉब्लेम असतो, हा प्रॉब्लेम याचा जो फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असतो तो तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला प्रिंट करून दिला जातो, बरोबर. म्हणजे आता आपण इकडे बघूया ब्लॅकबोर्ड वरती. या ब्लॅकबोर्ड वरती त्या सॉलिडचा फ्रंट व्ह्यू आणि त्या सॉलिडचा टॉप व्ह्यू आपल्याला इथे दिलेला आहे. आता हा टॉप व्ह्यू तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की त्याची बाजू 25 mm आहे. कोणताही पेंटागोनल प्रिझम जेव्हा आपण वरून बघतो तेव्हा त्याचा टॉप फेसचा पेंटागॉन आपल्याला दिसतो. त्याला आपण नाव दिले ए बी सी डी ई, टॉप फेसच्या पेंटागॉनला. आणि बॉटम फेसचा जो पेंटागॉन आहे त्याला आपण 1 2 3 4 5 देतो, पण आता आपल्याला कटिंग पॉइंट म्हणून 1 2 3 4 5 लागतील, म्हणून मी आज त्याला नाव दिले पी क्यू आर एस पी. म्हणजे तुम्ही हा जर टॉप व्ह्यू बघितला तर एपी हा तुम्हाला एक पॉइंट दिसतो, पण मित्र इकडे बघितला तर ए डॅश पी डॅश नावाची एक व्हर्टिकल एज आपल्याला दिसते. ह्या एजला जेव्हा ऑब्झर्वर वरनं बघतो तेव्हा ती एज त्याला एका पॉइंट मध्ये दिसते. म्हणजे थोडक्यात ही पट्टी आहे, त्या पट्टीला जर वरनं ऑब्झर्वरनं बघितलं ही एज आहे तुमची, ही ए डॅश आहे, ही पी डॅश आहे बॉटमची, त्याला वरनं बघितलं की तो त्याचा काय दिसणार आहे, पॉइंट व्ह्यूज तुम्हाला दिसणार आहे. अशा 5 एजेस आहेत बघा. यामध्ये ऑब्झर्वर इकडून आपण इमॅजिन करतो, इथं ऑब्झर्वरची पोझिशन आहे आणि ऑब्झर्वर जेव्हा ह्याला इथून इमॅजिन करतो, असा ऑब्झर्व करतो, तेव्हा त्याला ए टू पी दिसते, क्यू टू बी दिसते. त्यामुळे इथं तुमच्या लक्षात येईल की क्यू टू बी किंवा बी टू क्यू डार्क आलेले आहे. सी टू आर पण त्याला दिसते, त्यामुळे सी टू आर सुद्धा काय आलेले आहे मित्रांनो, डार्क आलेले आहे. लक्षात आलं. आता कसं आहे बघा, दिसत नाही ती म्हणजे ही ई टू टी आहे, त्यामुळे ही ई टू टी डॅश डॉटेड काढलेली आहे आणि डी टू एस म्हणजे ही जी एज आहे ही एज त्याला आपल्याला दिसत नाही. तर हा तुम्हाला प्रिंटेड फॉर्म मध्ये दिलेला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे मित्रांनो. याचा अर्थ असा, याला जर डिफाइन करायचं म्हणजे सॉलिडची पोझिशन कशी आहे, तर हा जो पेंटागोनल प्रिझम आहे हा एका बेस वरती, त्याच्या पेंटागोनल बेस वरती HP
HP वरती तो रेस्ट होतोय, म्हणजेच ऍक्सिस त्याचा परपेंडिक्युलर टू HP आहे आणि बेसचा जो पेंटागॉन आहे त्याची एक बाजू जी आहे 5 पैकी एक बाजू ही VP ला पॅरलल आहे, ती बाजू ED आहे. अशा पद्धतीने त्याला आपण डिफाइन करू शकतो. A pentagonal prism of base side 25 mm is resting on its base on HP with one of base edge parallel to VP. असा एका पद्धतीने त्याला डिफाइन करू शकतो. दुसऱ्या पद्धतीने आपण डिफाइन करू शकतो त्याला एजच्या माध्यमातून न करता त्याला फेसच्या माध्यमातून करू शकतो. तर आपण असं म्हणू शकतो पुन्हा एकदा a pentagonal prism of base side 25 mm is resting on its base on HP with one of rectangular face parallel to VP. With one of rectangular face parallel to VP. मग कोणता रेक्टँग्युलर फेस आहे तर त्याला इथं वाचायचं बघा. ETSD म्हणजे तुम्ही इथं बघितला ना ETSD हा जो रेक्टँग्युलर फेस आहे हा पॅरलल टू VP आहे. आणि मोर प्रिसाइजली अजून डिफाइन करायचं जर असेल तर तो जो रेक्टँग्युलर फेस आहे दॅट इज नियरर टू VP, कारण तो या बाजूला आला. कारण हा जसा रेस होतो VP च्या बाजूला जवळ तसा तो VP पासून आवे म्हणजे या बाजूला, म्हणजे उलटा पेंटागॉन जर आपण काढला मित्र हो तर असा सुद्धा तो रेस होऊ शकतो आणि ही सुद्धा पोझिशन बरोबरच आहे त्याची. पण या केस मध्ये काय होतंय ही जी बाजू आहे ही बाजू VP पासून लांब येते पॅरलल, किंवा या बाजू समाविष्ट करणारा जो फेस येतो जसा इथं 4 पॉइंट झाला तो फेस या VP पासून लांब जातो. म्हणून तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे की आपल्याला सॉलिडची पोझिशन करेक्ट डिफाइन करता आली पाहिजे. तर ही सॉलिडची पोझिशन मी दोन पद्धतीने तुम्हाला डिफाइन करून सांगितली. एक तर त्याची एज ही VP ला पॅरलल आहे, 5 HP की बेसची एज एक VP ला पॅरलल आहे आणि ती नियरर टू VP आहे. काय आहे? नियरर टू VP. आणि दुसरं सांगितलं की जो फेस आहे रेक्टँग्युलर फेस 5 फेस आहेत त्याला 5 फेस पैकी एक रेक्टँग्युलर फेस हा पॅरलल टू VP आहे आणि तो नियरर टू VP पण आहे. पॅरलल टू VP आहे आणि तो नियरर टू VP आहे. तर मित्रांनो या प्रॉब्लेमच्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला हा व्ह्यू प्रिंटेड दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता डोकं चालवायची गरज नाही की टॉप व्ह्यू मध्ये पेंटागॉन कसा काढायचा आणि फ्रंट व्ह्यू मध्ये कसा काढायचा, कारण डायरेक्टली तुम्हाला हा जो व्ह्यू दिलाय हा तुम्ही इथे रिप्रोड्यूस करायचा आहे विथ डायमेन्शन तुमच्या स्केचबुक वर किंवा तुमच्या आन्सर शीट वर. आता पुढे बघूया कटिंग प्लेन आपल्याला काढायचे आहे. कटिंग प्लेन 30 डिग्री टू HP काढायचा आहे. मी सांगितलं HP ला अँगल आला कटिंग प्लेनचा याचा अर्थ असा आहे की कटिंग प्लेन फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार, कारण फ्रंट व्ह्यू मध्ये तिची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल आपल्याला दिसतो. मग ठरलं या फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला कटिंग प्लेन काढायचे. 30 डिग्रीचा HP ला अँगल करणार आहे ती 30 डिग्री अँगल टू HP करणार आहे आणि कुठे कट करते तर 30 mm अबव द बेस. तर मित्र फ्रंट व्ह्यू मध्ये बेस जो आहे तो आहे P डॅश T डॅश Q डॅश R डॅश S डॅश हा त्याचा बेस आहे. याला इथून 30 mm वरती टाकायचं आहे. हाईट त्याची 55 आहे म्हणजे साधारणपणे मित्र 27 mm वरती त्याचा सेंटर येतो. 30 mm म्हणजे साधारणपणे इथे येतो. बरोबर आहे इथं असा आला तर इथं मी एक रेषा मारतोय आणि या रेषेला हे जे डिस्टन्स इथं मेन्शन करतोय दिस डिस्टन्स इज इक्वल टू 30. आता ह्याचा ऍक्सिस आहे तो OP इथं आहे. ऍक्सिस ओव्हरलॅप झालाय B to Q एज न, म्हणजे हा जो पॉइंट आहे माझा तो X आला आणि ह्या X पॉइंट वरती मी इथं प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि 30 डिग्रीची लाईन काढणार आणि 30 डिग्रीची लाईन काढली की ती माझी कटिंग प्लेन येते मित्र. तर ती साधारणपणे अशा पद्धतीने येते. हे पहा तर अशा पद्धतीने ही कटिंग प्लेन आली मित्र. तर या कटिंग प्लेनचे एजेस मी डार्क करणार इथं असे नाही आणि ही जी आहे ही कटिंग प्लेन आहे हा ट्रेस असतो दॅट इज व्हर्टिकल ट्रेस. दॅट इज व्हर्टिकल ट्रेस. बरोबर लक्षात आलं. आता तुमच्या लक्षात येईल की याला कट केल्यानंतर याचे दोन भाग झाले. एक भाग वरचा आहे तो आपल्याला उपयोगाचा नाही. आपल्याला जो लॅटरल सरफेस जो खालचा सरफेस आहे तो डेव्हलप करायचा आहे. त्यामुळे हा जो पोर्शन आहे मित्र हा सगळा फेंट लाईन मध्ये ठेवायचा. हा जो पोर्शन आहे हा कसा ठेवायचा फेंट लाईन मध्ये. मी मुद्दाम तुम्हाला याच्यावरती बोट फिरवून दाखवतो. तुम्ही तो इरेज करायचा आहे आणि अतिशय थिन लाईन मध्ये या पोर्शनला ठेवायचा आणि ह्याचा खालचा पोर्शन मात्र तुमचा आता काय होणार आहे डार्क होणार आहे. तो हायलाइट होणार आहे. तर तो आपण डार्क करून घेऊ. सॉरी अशा पद्धतीने मित्र
या पद्धतीनं हा जो रिमेनिंग सॉलिड आहे कट झाल्यानंतर त्याला आपल्याला आता डेव्हलप करायचं। आता हा कट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येते काय मित्रांनो, बघा दोन भागात गेल्यानंतर तो सगळ्या व्हर्टिकल एजेसना कट करतोय। कटिंग पॉइंट्स बघूया। ए टू पी ला कट करणारा जो कटिंग पॉइंट आहे मित्रांनो, त्या कटिंग पॉइंटला मी नाव देतो 1 नंबरचा पॉइंट। दिस इज पॉइंट नंबर 1। नंतर ए ला गेल्यानंतर बी ला कट करतो तो मित्रांनो, लक्षात आलं का बघा। आणि बी ची एज तुमची इथं आहे, त्यामुळे इथं मी त्याला 2 नंबरचा पॉइंट देणार। नंतर तो सी ला कट करेल, त्यामुळे तो इथं मी त्याला 3 नंबरचा पॉइंट देणार। डी कट झाला की 4 नंबरचा पॉइंट देणार। ई कट झाला की 5 नंबरचा पॉइंट देणार। सांगण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो, 5 त्याला व्हर्टिकल एजेस आहेत आणि त्या 5 व्हर्टिकल एजेसला तो कट करतो, म्हणजे आपल्याला 5 कटिंग पॉइंट्स नेमली मिळणार आहेत। या पद्धतीने इथे 1 मिळाला ए टू पी ला, बी टू क्यू ला 2 मिळाला, सी टू आर ला 3 मिळाला, डी टू एस ला 4 मिळाला आणि ई टू टी ला आपल्याला 5 नंबरचा पॉइंट मिळाला। असे 5 कटिंग पॉइंट्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले आहेत। आणि हे 5ही कटिंग पॉइंट्स आपल्याला ह्या डेव्हलपमेंटला पुढे काय करायला लागेल, घ्यायला लागेल। ह्याची डेव्हलपमेंट काढत असताना या एक्स वाय लाईनला आपण एक्सटेंड करायचं आहे पुढे, आणि मग अशा पद्धतीने हाईट तीच राहणार आहे। एक रेफरन्स लाईन घ्यायची व्हर्टिकल ह्याला पॅरलल, की ती नाव आहे ए डॅश बी डॅश, लक्षात घ्या। आणि इथून ही जी बाजू आहे 25 मिलीमीटर, ही बाजू 25 घेऊन याचे 5 भाग करायचे तुम्ही, 1 2 3 4, आणि तुम्ही इथं 5 भाग करायचे। आणि हे 5ही भाग व्हर्टिकली आपल्याला असे दाखवायचे आहेत। हे बघा, हे 5 भाग झाले, 1 2 3 4। अशा पद्धतीने ए चा बी सी डी ई आणि परत ए येणार, आणि पी डॅश क्यू डॅश आर डॅश एस डॅश टी डॅश, बरोबर, आणि परत पी डॅश। ओके, अशा पद्धतीने हे 5 भाग झालेले। तुमच्या लक्षात येतं का बघा, हे 5 भाग इथं आहे। हा पूर्ण एक रेक्टँगल बघा, हा दुसरा, असे 1 2 3 4 5 आहे। याच्यावरती आता कटिंग पॉइंट्स आपण ट्रान्सफर करायचे। 1 नंबरचा कटिंग पॉइंट ए डॅश पी डॅश वरती आहे, त्यामुळे 1 नंबरचा कटिंग पॉइंट आपण इकडे ट्रान्सफर केला तर तो इथं पॉइंट मिळतो आपल्याला P1, बरोबर, किंवा 1 पॉइंट म्हणूया आपण 1 डॅश। आणि हा पुढे शेवटी पण मिळतो कारण तीच एज आहे इथं, दिस इज 1 डॅश। 2 नंबरचा आपल्याला बी वर मिळाला तर 2 नंबरला आपण ट्रान्सफर करायचं, इथं पॉइंट मिळाला 2 डॅश। 3 नंबरचा सी वर मिळाला, त्याला आपण ट्रान्सफर केला, इथं पॉइंट मिळाला 3 डॅश। 4 नंबरचा डी वर मिळालेला आहे, इथं पॉइंट मिळाला तुम्हाला 4 डॅश। आणि 5 नंबरचा तुम्हाला पॉइंट इथे मिळालेला आहे, तर तो 5 नंबरचा पॉइंट तुम्हाला ई डॅश वर मिळेल। हे पहा मित्रांनो, 1 2 3 4 5 हे 5ही पॉइंट्स तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की 1 नंबरचा इथे मिळाला, 2 नंबरचा इथं, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा, परत 1 नंबरचा। हे सगळं स्ट्रेट लाईनने जोडायचं। 1 ते 2 स्ट्रेट लाईन जोडायचं आहे, 2 ते 3 जोडायचं आहे, 3 ते 4 जोडायचं आहे, 4 ते 5 जोडायचं आहे, पुन्हा 5 ते 1 जोडायचं आहे, बरोबर। आणि मग हा 1 डॅश टू पी डॅश सरळ दिसतो, एज व्हर्टिकल हा दिसणार, हा 3 ते इथून दिसणार, 4 ते एस दिसणार, 5 ते टी दिसणार आणि 1 ते पी दिसणार, आणि हा बेस। तर मित्रांनो, इथं जे काही मी ब्लू लाईनने हायलाइट केलेले आहे ही त्याची काय आहे, डेव्हलपमेंट आहे। तर तुम्ही पाहू शकता या केसमध्ये मित्रांनो की इथं काढलेली जी डेव्हलपमेंट आहे आणि मी काढलेली डेव्हलपमेंट आहे याचा शेप सम व्हॉट काय आलेला आहे, सिमिलर आलेला आहे। तर तुम्ही ह्या ज्या बाजू आहेत त्या काढताना या बाजू मोजून काढायच्या मित्रांनो। लक्षात घ्या, हे जे डिस्टन्स आहे पी आणि क्यू पासून मित्रांनो हे 25 मिलीमीटर आहे, कारण त्याची बाजू जी आहे पेंटागॉन प्रिझमची ती 25 आहे। सांगायची आवश्यकता नाही, हे 25 जर असेल तर ह्या पी डॅश पासून ह्या पी डॅश पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे त्याचे 5 भाग आहेत, त्यामुळे हे डिस्टन्स मित्रांनो किती असणार आहे, ऑफकोर्स 125 मिलीमीटर असणार आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो प्रिझम आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो कट झालेला तेव्हा त्याची डेव्हलपमेंट येते। हा जो अँगल आहे मित्रांनो, हा अँगल इथं आपण 30 डिग्री काय करू शकतो, मेन्शन करू शकतो, ठीक आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की हा जो भाग आहे या भागाची डेव्हलपमेंट आपण या पद्धतीने काय करणार आहोत। तर लक्षात घेण्यासारखा विषय फक्त आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये असा आहे की बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये आपल्याला या स्टेटमेंट वरून
फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढावा लागतो, बरोबर. कधी कधी परीक्षेमध्ये तुमचं काम कमी केलं जातं, त्रास तुम्हाला कमी दिला जातो. कशाच्या स्वरूपात? तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला जातो आणि मग त्याची डेव्हलपमेंट सांगितली जाते, बरोबर. आणखी एक अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन असू शकते, पर्टिक्युलरली कुठल्या एजला तुम्ही त्याला उलगडायचा हे तुम्हाला सांगितलं असेल. जसं आता मी उलगडताना त्याला A to P ला उलगडलेला, बरोबर. हे सुद्धा बंधनकारक नाहीये की कायमस्वरूपी तो A to P लाच काय व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा उलगडला गेला पाहिजे. काही नाही, एक्झामिनरने सांगितलं की B to Q पासून डेव्हलप करा, तर B to Q ला माझा 1 नंबरचा पॉइंट येणार, समजतंय का बघा. आणि B to Q नंतर नंबर लागणार आहे C to R चा, त्यामुळे C to R ला माझा 2 नंबरचा कटिंग पॉइंट येणार आहे. नंतर नंबर लागणार आहे B to S चा, त्यामुळे इथं माझा 3 नंबरचा कटिंग पॉइंट येणार आहे. हा बदल त्याच्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर इथं मी A to P जशी पहिली घेतलेली आहे, कारण मी A to P ला उलगडतो त्याला. जर तुम्हाला सांगितलं असेल एक्झामिनरनं, कारण हा प्रिंट करून देणार आहे तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, जर तो म्हटला की Q to B वरती त्याला डेव्हलप करा किंवा त्याला Q to B वरती उलगडा असं जर सांगितलं असेल, डेव्हलप द सरफेसेस स्टार्टिंग विथ द व्हर्टिकल एज B to Q असं सांगितलं असेल, तर मित्रांनो इथं तुम्हाला A dash B dash न देता B to Q येणार. मग B नंतर C, C नंतर D, D नंतर E, E नंतर A आणि मग परत B अशा पद्धतीने नाव येणार. आणि इथे येताना B इथं आल्यामुळे इथं Q येणार, इथं Q डॅश, R डॅश, S डॅश, T डॅश, परत T डॅश आणि परत शेवटी Q डॅश. तर मित्रांनो हाही मुद्दा या प्रॉब्लेमच्या अनुषंगाने मी तुम्हाला पुन्हा एकदा वारंवार त्याला स्ट्रेस देऊन सांगतोय की परीक्षेमध्ये वर्ड प्रॉब्लेम जर असेल, स्टेटमेंट प्रॉब्लेम असेल, तर आपल्याला त्याच्यावरून फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू इमॅजिन करून मग कटिंग प्लेन काढावी लागते आणि मग त्याची डेव्हलपमेंट करावी लागते. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रिंटेड सुद्धा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला या प्रिंटेड फॉर्मला रिप्रोड्यूस करून डेव्हलपमेंट करावी लागते. आणि डेव्हलपमेंटची सुरुवात कुठून करावा ह्याबद्दल सुद्धा जर इन्स्ट्रक्शन असतील, तर मी आता सांगितल्याप्रमाणे मी आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये A to 1 ला उलगडलाय. मी जर B to Q ला उलगडला तर इथं B to Q आली असते आणि इथं B to Q ला कटिंग पॉइंट नंबर 1 आला असता. अशा पद्धतीने फक्त कटिंग पॉइंट त्याचे चेंज होतात मित्रो. कटिंग पॉइंट चेंज झाल्यामुळे ही जॉमेट्री चेंज होते. हा जो सरफेस तुम्हाला डेव्हलप झालेला मिळतो लॅटरल सरफेस, त्याचं नेचर तुम्हाला काय होतं, बदलतं. हवं झालं, फार झालं तर तुम्ही याच प्रॉब्लेमला सेम प्रॉब्लेम रिपीट करू शकता तुम्ही आणि स्टार्टिंग इट विथ दिस व्हर्टिकल एज तुम्ही डेव्हलप केला करून पहिला पॉइंट तुमचा 1 नंबरचा B to Q वर घेऊ शकता आणि दुसरा पॉइंट मग C to R वर, तिसरा D to S वर करा आणि तो शेप तुम्ही जोडून बघा मित्र. तो शेप 100% या शेप पेक्षा काय येणार आहे, वेगळा येणार. त्यामुळे लक्षात ठेवा मित्र, आपल्याला स्टार्टिंग कुठून करायची आहे याच्यावरती त्याचा डेव्हलप्ड सरफेस काय असतो अवलंबून असतो. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, परीक्षेमध्ये ड्रॉइंग बोर्ड वरती आपण ड्रॉइंग काढत असतो आणि आपण काढलेलं बरोबर असतं, कारण आपण बरोबर त्याला A to पासून P पासून डेव्हलप केलं असतं. आणि पुढच्या विद्यार्थ्यांना, जवळपासच्या विद्यार्थ्यांना काय केलं असतं, त्याने इमॅजिन केलं असतं की मी Q to B पासून डेव्हलप करणार. मग त्याचा हा शेप वेगळा येतो आणि आपला शेप येतो वेगळा. मग आपला आपल्यावरतीच विश्वास नसतो बरोबर असून सुद्धा, आणि आपल्याला कळत नाही की त्याचा तर शेप असा दिसतो आणि माझा तर शेप असा असतो. मित्र, दोन्ही विद्यार्थ्यांनी काढलेले प्रॉब्लेम बरोबर आहेत, त्यांचे सोल्युशन बरोबरच आहेत, कारण तुम्ही इमॅजिन केले A to P ला डेव्हलपमेंट आणि त्याला इमॅजिन केले B to Q ला डेव्हलपमेंट. तर म्हणून माझी विनंती तुम्हाला अशी राहील की तुम्ही हाच प्रॉब्लेम वेगळ्या एजला डेव्हलपमेंटची एज पार्ट तुम्ही स्टडी करा, कन्सिडर करा आणि तिथून तो डेव्हलप झाला असं इमॅजिन करा. ओके, ठीक आहे. So with this problem we can definitely come to know how to draw the development of a pentagonal prism. Okay, thank you very much.